नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार। आजचा विषय थोडासा वेगळा घेतला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यक्षप्रश्न म्हणजे काय ते। आपल्याकडे ज्यावेळेला खूप मोठा प्रश्न आपल्याला पडतो त्याला आपण म्हटलं मला खूप यक्षप्रश्न पडला आहे, मला खूप मोठा प्रश्न पडला आहे। पण आज जे यक्षप्रश्न घ्यायचे आहेत ते महाभारतामध्ये वनपर्वात किंवा आरण्यक पर्वात युधिष्ठिराला विचारले होते किंवा धर्मराजाला विचारले होते, त्याच्याच वडिलांनी विचारले होते असं ते नंतर सिद्ध झालेलं आहे। तर आरण्यक पर्वामध्ये हा भाग येतो। त्याची कथा अशी आहे की पांडव ज्यावेळेला वनवासात होते त्याला ऋषी यज्ञेय म्हणून तिथेच होते आणि ते त्यांची जी साधनं आहेत अग्नी प्रज्वलित करण्यासाठी जी साधनं लागतात अरणी आणि मंथा, तर ही साधनं ते झाडाला लावून ठेवायचे किंवा झाडाला लटकवून ठेवायचे। आणि एकदा असं होतं की एक काळवीट तिथे येतं आणि त्याच्या डोक्याला आणि पाठीला खास सुटते। त्याच्यामुळे ज्या झाडावरतीही त्यांनी साधनं ठेवलेली असतात अरणी आणि मंथाही, त्या झाडाला ते काळवीट त्याची पाठ आणि डोकं खाजवतं। तर ते खाजवता ती जी साधनं असतात यज्ञ प्रज्वलित करण्याची, अग्नी प्रज्वलित करण्याची, यज्ञ करायचा म्हणजे अग्नी हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि तो अग्नी प्रज्वलित करण्याची साधनंही महत्त्वाची असतात। पण ती साधनं, दोन्ही साधनं त्या काळविटाच्या शिंगांमध्ये अडकतात आणि ते काळवीट ती साधनं घेऊन पळत सुटतं। तर आता ती साधनं तर त्या ऋषींच्या दृष्टीने म्हणजे जे यज्ञीय ऋषी असतात त्यांच्या दृष्टीने ती अतिशय महत्त्वाची साधनं असतात आणि त्यांना कळत नाही की आता काय करायचं, कारण त्यांची तर ती क्षमता नसते पळत जाण्याची, त्या काळविटाचा पाठलाग करण्याची। आणि त्याच्यामुळे मग ते पांडवांना सांगतात। पांडव त्यावेळेला तिथेच असतात वनवासामध्ये, त्यांचा वास असतो आणि मग ते पांडवांना सांगतात की असं असं झालं आहे आणि माझी ती दोन्ही साधनं अतिशय महत्त्वाची आहेत आणि ती तुम्ही मला मिळवून द्या। आणि पांडव यांचं काय आहे, ते जरी त्यावेळेला वनवासात असले तरी मूलतः ते राजे आहेत आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेचं ऋषींचं किंवा मुनींचं किंवा कुणाही प्रजाजनांचं जे काही संकट आहे ते संकट निवारण करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते त्या बाबतीत अतिशय दक्ष असणार, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही। त्याच्यामुळे ते पांडव सगळेजण त्या काळविटाच्या मागे धावत सुटतात, त्याचा पाठलाग करतात ती साधनं मिळावीत म्हणून। आणि तो पाठलाग करता 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 ते अतिशय थकतात, त्यांना खूप घाम येतो, त्यांना तहान लागते, खूप दमतात ते। आणि असे ते दमलेले असताना मग पाण्याचा शोध घ्यायला लागतात ते की आता आपलं हे तहान कशी आपल्याला भागवता येईल आणि पाणी आपल्याला कुठे मिळेल। म्हणून मग ते त्यातला एक जण असतो सहदेव, तो वरती चढतो झाडावर आणि तो कुठे जवळपास आहे का जलाशय याची जरा टेहळणी करतो आणि मग तिथे त्याला जवळ एक जलाशय दिसतो आणि मग तो जलाशय दिसल्यानंतर तो भावंडांना सांगतो, धर्मराजाला किंवा युधिष्ठिरला सांगतो की असं असं तिथे पाणी आहे आणि आपल्याला जाऊन तिथे मी पण पाणी पितो आणि तुम्हाला सगळ्यांना पाणी घेऊन येतो। म्हणून मग तो जातो आणि मग तिथे गेल्यानंतर तो पाण्याला स्पर्श करणार तेवढ्यात एक खूप मोठा बगळा असतो आणि तो बगळा असं म्हणतो की हा जलाशय माझ्या मालकीचा आहे आणि या जलाशयाचं पाणी तुला पिता येणार नाही। मी तुला काही प्रश्न विचारेन, त्या प्रश्नांची उत्तरं तू दिलीस तरच तुला या जलाशयाला हात लावता येईल। पण सहदेव अतिशय अधीर झालेला असतो की कधी आपल्याला पाणी प्यायला मिळतंय, त्याला तहान पण खूप लागलेली असते, अतिशय दमलेला असतो तो। त्याच्यामुळे तो त्या बगळ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्या पाण्याला तो स्पर्श करतो आणि पाण्याला स्पर्श केल्याबरोबर तो मूर्छित होऊन पडतो। मग आता हा खूप वेळ झाला, का आला नाही, इकडे हे सगळे भावंड विचार करत बसतात आणि मग नकुल त्याला बघायला येतो
आणि मग नकुल बघायला आल्यानंतर त्याची अवस्था तीच होते, त्या बगड्याचं कोणीही म्हणणं ऐकत नाही. ते घाईने पाण्याला स्पर्श करायला जातात आणि सगळेजण मूर्छित होऊन पडतात. ही गोष्ट आपल्यालाही सगळ्यांना एखाद्याला माहिती असेल. आणि मग असं करता 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 शेवटी धर्मराज तिथे येतात किंवा युधिष्ठिर तिथे येतो. आणि मग तो मात्र आपल्याला माहितीच आहे, तो अतिशय धीराचा, अतिशय विचाराने वागणारा असा तो भाऊ असतो, मोठा भाऊ त्यांचा. आणि मग त्याला ज्याला त्याला लक्षात येतं की हा दिसतोय बगळा, पण हा बगळा नाही आहे, हा कोणीतरी वेगळं हे व्यक्तिमत्व आहे, हा कोणीतरी यक्ष आहे, हे व्यक्तिमत्व वेगळं आहे कोणीतरी. आणि तो म्हणतो पण की तुम्ही बगळा नाही आहात म्हणून. पण ठीक आहे, तुम्हाला जे प्रश्न विचारायचे ते विचारा. माझी स्तुती करणं, मीच माझी स्तुती करणं योग्य नाही, पण मला असं वाटतंय की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन. तर मग ते म्हणतात ठीक आहे, मी तुला आता प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची तुला उत्तरं द्यावी लागतील. आणि मग त्या संदर्भात जे काही प्रश्न विचारलेले गेलेले आहेत, यक्ष असतो तो म्हणून यक्ष प्रश्न, यक्षाने विचारलेले प्रश्न. आणि ह्या प्रश्नाचा, एका प्रश्नाचा दुसऱ्या प्रश्नाशी तसा काहीही संबंध नाही आहे, पण हे प्रश्न आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या कालामध्ये सुद्धा महत्त्वाचे आहेत. आणि ज्या तऱ्हेने युधिष्ठिराने त्याची समयसूचक उत्तरं दिली आणि अतिशय व्यवस्थित, अतिशय योग्य उत्तरं दिली, हे पण खूप वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे कुठेतरी विचार असल्याशिवाय अशी उत्तरं देता येत नाहीत. अधीरपणाने जर आपण काही करायला गेलो तर आपल्याला अशी उत्तरं देता येणार नाहीत. त्याच्यामुळे हे म्हणून इथे युधिष्ठिराचं पण अतिशय महत्त्वाचं योगदान याच्यामध्ये आहे. आणि हे प्रश्न कालातीत आहेत. जे काही त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत ते आजही आपल्याला पडतात. आणि त्या प्रश्नाच्या उत्तरातून, म्हणजे योग्य उत्तर जर आपल्याला काढता आलं, योग्य उत्तर जर आपल्याला मिळवता आलं, तर त्यातून नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी आपल्या जीवनमूल्यांमध्ये काहीतरी फरक पडतो, जीवनमूल्यांमध्ये भर पडते आणि आपलं आयुष्य आपण चांगल्या रीतीने जगू शकतो. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, किम नियम्य न शोचंती, म्हणजे काय आवरले असता, नियम्य म्हणजे कशाचं नियमन केलं असता किंवा काय आवरलं असता माणसाला शोक करायला लागत नाही किंवा माणसाला पश्चात्ताप करायला लागत नाही. काय वाटतंय तुम्हाला, काय याचं उत्तर आहे? मन. बरोबर, मन आवरलं असता. मन आवरणं, मगाशी जे आपण बोललो की विचार करून वागणं, विचार करून बोलणं, मनाचा अधीरपणा जो असतो त्याला कुठे ना कुठेतरी संयम घालणं. आणि मन हे आपलं कसं आहे आपल्याला माहिती आहे, ते वाऱ्याच्या वेगाने पळतं. म्हणजे मारुतीचा वेग आपण जास्त म्हणतो, पण मन हे त्याच्याही वेगाहून अधिक याने पळतं. आपण जिथे असतो तिथे ते असतंच असं नाही. म्हणजे जसं बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे की मन एवढं एवढं आणि मन केवढं केवढं. ते आकाशात माईनं असंही म्हटलेलं आहे. आणि अरे विंचू चाप बरा त्याला उतारे म्हणतर, मनाला कशाचाही उतारा देता येत नाही. तो आपल्या अभ्यासाचा आणि आपल्या नियम्य आपणच आपलं मन आवरू शकतो. दुसरं आपलं मन आवरू शकत नाही आणि आपण दुसऱ्याचं मन आवरू शकत नाही. दुसऱ्याला काही सांगायला जाण्याच्या आधी आपण आपल्या मनाला बोध करणं. म्हणून समर्थानी मना सज्जना भक्तिपंथेची जावे. म्हणजे चुचकारलंय ना, सज्जना 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 करून त्याला हळूहळू हळूहळू खरं म्हणजे गोळातच घेतलंय का, तसं बघायला गेलं तर, की सज्जना 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 तू असं कर, तू तसं कर, कारण तू असं केलंस तरच माझं जीवन व्यवस्थित त्याचं हे होणार आहे, व्यवस्थित मी ते मार्गक्रमण होणार आहे. मला तू व्यवस्थित असलास, तू व्यवस्थित वागलास तरच मला चांगल्या तऱ्हेचं समाधान मिळणार आहे, चांगल्या तऱ्हेचा आनंद मिळणार आहे. ज्यावेळेला आपलं मन आवरलं जातं त्यावेळेलाच मग पश्चात्ताप करण्याच्या वेळा माणसाच्या जीवनामध्ये कमी येतात. आणि म्हणजे एकनाथांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की बैसोनी एकाच ठिकाणी असतो आपण तरी ते हिंडते चौफेर. आपण याचा नेहमी अनुभव घेतो. आपण जिथे असतो तिथे आपलं मन असतंच असं नाही. आणि खरं म्हणजे माणसाच्या जीवनात बाकीचे योग सगळे जाऊ देत, पण हाच पहिला योग फार महत्त्वाचा आहे. जिथे आपलं शरीर आहे, जिथे आत्ता आपण आहोत तिथे आपलं मन आहे का, ते मन असलं पाहिजे तिथे, तरच ते तुम्हाला चांगल्या रीतीने समाधान देणार आहे. मन आणि शरीर याचं एका ठिकाणी असणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून तसं एकनाथ म्हणतात की बैसेले तरी हिंडत राही दाही दिशी. आणि एका याची गोष्ट इथे दिलेली आहे की एक माणूस असा असतो की तो डॉक्टरांकडे जातो
आणि तो म्हणतो काही केलं ना तरी मला स्वस्थताच मिळत नाही, मला चैनच पडत नाही. मग ते मानसशास्त्रज्ञ त्याला सांगतात की अहो तुम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचा, अहो तुम्ही जरा पर्यटनाला जा, अहो तुम्ही जरा फिरायला जात जा, जरा 4 माणसांमध्ये जात जा, मित्रांमध्ये जात जा. मग ते म्हणतात काही केलं ना तरी माझं मन प्रसन्न होतच नाही, माझं मन स्वस्थ नसतंच, मी बेचैनच असतो सारखा. मग ते डॉक्टर म्हणतात की तुम्ही तो एकपात्री प्रयोग पाहिलात काय? ते त्या प्रयोगाला जा, त्या प्रयोगाला गेलं की माणसांना खूप चांगलं वाटतं आणि खूप ती हसतात वगैरे आणि प्रसन्न होतात. तर तो माणूस म्हणतो तो प्रयोग करणारा मीच आहे म्हणून. म्हणजे आपण प्रयोग करतो तरी आपल्याला त्याचा फायदा नाही. म्हणजे काय म्हणतात ना तसं की काखेत कळसान गावाला वळसा. बाकीच्यांना सगळ्यांना प्रसन्नता द्यायचं किंवा एक चांगल्या तऱ्हेचा आनंद द्यायचं काम तो कार्यक्रम करतोय, पण तो करणारा माणूस मात्र बेचैन आहे. अशा तऱ्हेची काहीतरी माणसाची अवस्था असते. आणि म्हणून मन जे आहे हे मन किम नियम्य, कशाचं नियमन केल्यानंतर माणसाला शोक करावा लागणार नाही. म्हणजे मनाला स्वैराचारी बनवून उपयोग नाही. तसंच दुष्यंत आणि शकुंतलेचं पण इथे उदाहरण दिलेलं आहे की दोघांची चांगली ओळख होते, चांगलं एकमेकांशी ते त्यांचं मैत्र होत असतं, प्रेम होत असतं आणि अचानक दुष्यंताला राज्यातून निरोप येतो की आता तुला इथे असं असं काम आहे, तुला आलं पाहिजे म्हणून. आणि मग असं त्यांनी म्हटलेलं आहे की याच्यावरती रथाचा ध्वज जसा वाऱ्याच्या वेगामुळे दिशेमुळे पाठीमागे फडकत असतो, तसं दुष्यंताचं मन पण शकुंतलेजवळ पाठीमागे असतं. रथ जातोय पुढे पण मन कुठे त्याचं पुढे जात आहे. मग अशा वेळेला आपण जिथे आहोत तिथे आपलं मन ठेवणं, मनाला आवरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मग आपण प्रत्येक वेळेला आपण जे म्हणतो ना की 10 वर्षापूर्वी घडलेली घटना आपण मनामध्ये ठेवतो, अपमान झालेला असतो, कुणीतरी काहीतरी बोललेलं असतं, मग आपण पुढे कधी जाणार? जसं आपण पाणी म्हणतो ना, पाणी बहता भला, वाहतं असतं पाणी म्हणून ते छान वाटतं, तसं आपलं मन सुद्धा वाहतं पाहिजे. म्हणजे त्याला एक चांगल्या तऱ्हेचं वाहणं पाहिजे, आणखीन मागचं सोडून देता आलं पाहिजे, तर आपण पुढे जाणार आहोत. नाहीतर आपण तिथे तिथेच अडकणार, तिथे तिथेच त्या बिंदूभोवतीच आपण अडकत राहणार, बिंदूभोवतीच फिरत राहणार आणि आपल्याला पुढे जाताच येणार नाही. त्याच्यामुळे मनाला नियमित करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मनाची धाव संयमित करणं म्हणजे स्वैराचार नको हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे मग इथे परत काय येतं? बुद्धीची मदत, विवेकाचा अंकुश. आणि विवेक कसं विच या धातूतून, विचारातून विवेक येतो. म्हणजे विवेकाने आपल्याला मनाला आवरता आलं पाहिजे, विवेकाने आपल्याला कामं करता आली पाहिजेत. विचार करून वेळ बघून केलेलं कर्म, अशी एक ती विवेक या शब्दाची छोटीशी फोड केलेली आहे. विचार करून वेळ बघून केलेलं कर्म, असं ते विवेक. आणि मग याच्यासाठी आपल्याला मन जे आहे ना, ह्या मनाला आवरणं, मनाला प्रसन्न ठेवणं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि मनाला प्रसन्न करण्यासाठी मनाची धाव, आपण जिथे आहोत तिथे आपल्या मनाला ठेवणं, मनाला चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवणं, मनाला एक चांगली दिशा देणं, मनाला विचार चांगले देणं. हे ध्यानाला बसल्यानंतर असं बरेच जण म्हणतात खूप वाईट वाईट विचार येतात, पण ते आपल्या मनाला आपणच सवय लावायला लागते. आपल्या मनाला शिकवित जावे असं ते आहे, किंवा आपल्या मनाला आपणच शिकवायला लागतं. आणि याच्यातूनच मग एक चांगल्या तऱ्हेचं जीवन माणसाला मिळू शकतं. त्याच्यामुळे हा जो विचार आहे, बुद्धी आणि विवेक, आणि त्यातून आपल्या मनाला आवरणं हे खूप महत्त्वाचं आहे. निवड करता आली पाहिजे की योग्य काय आहे, माझ्यासाठी योग्य काय आहे याची निवड करता आली पाहिजे. काय केल्याने, कसा विचार केल्याने किंवा कुठला विचार केल्याने माझी प्रगती होणार आहे आणि कुठल्या विचाराने माझं अधःपतन होत आहे हे कळलं पाहिजे. याच्यासाठी मग परत आपण नेहमी जे म्हणतो तिथेच आपण येतो, स्वतःचा अभ्यास स्वतःलाच करायला लागतो. स्वाध्याय, स्व अभ्यास हे सगळं करायला लागतं. त्याच्यामुळे हा जो विचार आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. काळ, परिस्थिती हे सगळं बघून आपल्याला विचार करता आला पाहिजे आणि प्रश्न हे सोडवता आले पाहिजे. आता इथे ही प्रश्नमालिका पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी इथे युधिष्ठिराचं एक उदाहरण दिलेलं आहे की ज्याला यक्ष प्रश्नाची मालिका पूर्ण होते आणि ज्याला यक्ष म्हणतो की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, एक भाऊ तुझा मी जिवंत करतो, तर मी कुठल्या भावाला जीवदान द्यावं असं तुला वाटतं म्हणून. तर त्याच्यावरती तो युधिष्ठिराने असं उत्तर दिलेलं आहे की तू नकुलाला जिवंत करावंस. मग इथे काय होतं,
मग यक्ष त्याला विचारतात की तू नकुल का म्हणालास म्हणून. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये खरं म्हणजे तू अर्जुन किंवा भीम हे तुझ्या जास्त उपयोगाचे आहेत, नकुल किंवा सहदेवापेक्षा. पण युधिष्ठिर म्हणतो की मी विचार असा केला की मी मांद्री मातेला वचन दिलेलं आहे की तुझ्या मुलांचा मी व्यवस्थित सांभाळ करीन, तुझ्या मुलांकडे मी चांगल्या रीतीने लक्ष देईन. म्हणजे हा विचार त्याच्या मनामध्ये आला. त्यांनी घाई तो एकदम बोलला नाही, हा तू भीमाला जिवंत कर किंवा तू अर्जुनाला जिवंत कर. म्हणजे इथे स्वार्थ न बघता त्यांनी विचाराने व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. म्हणजे मनाला क्षणभर थांबवायला लागतं. कुठल्याही आपण बोलण्याच्या आधी म्हणतात ना असं की बोलण्यापूर्वी विचार करावा. राग आला असेल तर 100 आकडे मोजावेत, म्हणजे मग आपल्या हातनं अपशब्द बाहेर जात नाहीत, तेवढं आपण आपलं मन शांत होतं. म्हणजे हा जो विचार आहे हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे किम नियम्य नो शोचंती, तर मनाचं नियमन जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न जो त्यांनी विचारलेला आहे की केनस्वित द्वितीयानुभवती, म्हणजे सहाय्यकारी कोण होतं, आपल्याला सहाय्यकारी कोण होतं. नेहमीच्या आपल्या प्रवासामध्ये आपल्याला सहाय्यकारी कोण होतं. तर आता इथे काय होतंय, मनाच्या मागोमाग काय येतं, मनाला आवरणार कशाच्या सहाय्याने, तर धैर्य. आपल्याला सहाय्यकारी आपलंच धैर्य होतं नेहमी, धृती ज्याला म्हटलेलं आहे या आध्यात्मिक भाषेमध्ये. धृती धारण करते, मनबुद्धीला धारण करते. आपण जे आता बोललो की विचार करावा क्षणभर, तो कशामुळे आपण करू शकू, जर आपण धीर धरला, पेशन्स. आपण इम्पेशंटली घाई काहीतरी रिॲक्शन दिल्या की मग आपल्याला पश्चाताप करायची वेळ येते. प्रतिक्रियांना फार महत्त्व आहे, प्रतिक्रिया आवरायला लागतात आपल्या. आपण खूप घाई बोलतो, घाई काहीतरी एकदम त्या व्यक्तीला वेगळीच प्रतिक्रिया देतो आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे आपण असं नको होतं बोलायला, आपण असा विचार करायला हवा होता. हा विचार करायच्या आधी आपण कसं काय बोललो. तर धैर्य, आपला धीर हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे बोलण्याच्या बाबतीत नाही तर प्रत्येकच बाबतीत आहे. आता पोहायला सुद्धा जर एखादा मुलगा उतरला पाण्यामध्ये तर पुष्कळ काठावरचे लोक त्याला अरे नाही असे हात मार, असे पाय मार, असं कर तसं कर, पण त्याचाच जर धीर सुटला, तोच जर घाबरला तर काहीच उपयोग नाही. आपण म्हणतो ना हातपाय गळाले, माझ्या हातापायातलं त्राण गेलं, जे अर्जुनाचं झालं होतं युद्धभूमीवरती. त्याच्यामुळे असं जर त्याचंच जर असं झालं तर काहीच उपयोग नाही. धीर एकवटून या सगळ्या प्रसंगांना आपल्याला तोंड देता आलं पाहिजे, कुठलेही प्रसंग असले तरी. म्हणजे विवेकानंदांची अशी गोष्ट सांगतात की त्या अरण्यातून चाललेले असतात आणि अगदी घनदाट असं अरण्य असतं आणि काही माकडं त्यांच्या मागे लागतात आणि मग माकडं मागे लागल्यानंतर ते पळत सुटतात. आणि या प्राण्यांचं असं असतं की आपण पळत सुटलो की ते अधिक वेगाने आपल्या मागे लागतात. कुत्र्यांचं सुद्धा असंच आहे. त्याच्यामुळे ती अधिक वेगाने त्यांच्या मागे लागतात आणि ते खूप घाबरतात. आणि मग जाता जाता एक साधूची पर्णकुटी त्यांना दिसते आणि मग त्या साधूच्या सगळा हा प्रकार लक्षात येतो. ते म्हणतात अहो काय करू, ती माकडं माझ्या मागे लागली आहेत. त्याच्यावरती ते साधू असं म्हणतात की काही करू नकोस, पाठ जी त्यांना दाखवत असते तोंड दाखव, सामोरा जा त्यांना आणि धीटपणे त्यांच्यासमोर उभा राहा. धीर तुझा सगळा एकवटून धीटपणे त्यांच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघ, म्हणजे ते तुला काहीही करणार नाहीत. म्हणजे कुठलाही प्रसंग आला हे खूप अवघड आहे, ते आपल्याला होत नाही. आपण घाबरून आपले हातपाय लटपटायला लागतात कुठल्याही प्रकारचा असा प्रसंग आला तर. पण ते तसं न करता त्याला तोंड देणं, आपण म्हणतो ना की फेस, कुठलीही कठीण परिस्थिती आली तर ती फेस करता आली पाहिजे, तिला तोंड देता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग धीर एकवटणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे घाबरून चालत नाही, तर आपला धीर पूर्णपणे एकवटता आला पाहिजे आणि धीर एकवटून मग त्याच्याकडे बघता आलं पाहिजे. म्हणजे दैवी संपदमध्ये अभय पहिली त्यांनी सांगितली आहे ना. भीती जर आपल्याला आपल्या मनामध्ये भीती काढायची असेल तर आपल्याला आपल्या मनाला वारंवार धीराने घेणं. आणि हे सुद्धा वाटतं तितकं सोपं नाही. आपलं मन ज्याला स्वच्छ असतं ना त्यालाच ते समर्थ होतं. आपल्या मनामध्ये जर अनेक प्रकारची किलबिषं असली ना तर मन आपलं समर्थ होत नाही, मन आपलं कमकुवतच राहतं. मनाला धीर तेव्हाच येतो ज्यावेळेला आपलं मन स्वच्छ असतं, मन साफ असतं, मन आणि बुद्धीचं ऐक्य असतं आणि बुद्धी आत्म्याला सन्मुख असते, त्यालाच हे धीर एकवटला जातो. अभय वाटतं तितकं सोपं नाही.
ट्रान्सपरन्सी असते आपल्या आपण जे लोकांशी आपलं वर्तणूक असते त्याच्यामध्ये आपली ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता. नॉर्मली आपलं काय असतं, आपल्या मनात एक असतं, आपण वर तोंडातून एक वेगळंच बोलत असतो. अनेक मुखोटे घेऊन आपण वावरत असतो. हे मुखोटे ज्याला गळून पडतात त्याला हा धीर एकवटला जातो, त्याला हे अभय आपल्या ठिकाणी येतं. ते हे अतिशय महत्वाचं आहे. धृत्या या धारते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृतीसा पार्थ सात्विकी असं म्हटलेलं आहे गीतेमध्ये. म्हणजे कुठली धृती सात्विक आहे ती मन प्राण, प्राण म्हणजे सगळी इंद्रिय, मन प्राणेंद्रिय क्रिया या सगळ्यांना क्रियांना जी आवरून धरते पूर्णपणे विवेकाचा अंकुश असतो मनावरती, त्याला धीर वृत्ती ही होणार आहे. धीराने सगळ्याला सामोरं जाणं. पोटात खड्डा पडतो, आपण पटकन बसून घेतो, हे असं वाटतं, तितकं सहज बोलताना छान वाटतं सगळं, पण प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर हे आठवलं पाहिजे आणि आपल्याला धीराने सामोरं जायचंय. मनाची पण एक धारणा करायला लागते, त्यातनं हा धीर जो आहे. म्हणून किम त्यांनी जे म्हटलेलं आहे ना, केनस्वित द्वितीयान भवती, म्हणजे सहाय्यकारी कोण होतं तर धृत्या, धीर. हा धीरच आपल्याला सहाय्यकारी होतो. धीर जर कळाला तर आपलं काहीही चालत नाही. तर धीर हा अतिशय महत्वाचा आहे, तो सहाय्यकारी होतो. किम स्वित बहुतरम तृणा, म्हणजे त्यांनी म्हटलं आपल्या मनामध्ये गवतापेक्षा जास्त प्रमाणात काय वाढतं याचं उत्तर देऊ शकाल तुम्ही? गवतापेक्षा जास्त प्रमाणात काय वाढतं मनामध्ये? भीती आणि कशाच्या याच्यात असतो आपण सारखं? विचार आणि चिंता, काळजी. ज्या काळजीचं फलित काही नसतं अशी काळजी आपण करत असतो. आणि काळजी ही लागतेच, ती करावी लागत नाही असंही आपण सांगतो ठासून. काळजी वाटतेच, ती काही करावी लागत नाही असंही सांगतो. म्हणजे गवतापेक्षा सुद्धा वेगाने, गवत जसं आपण म्हणतो काँग्रेसचं गवत जसं वेगाने वाढतं, तसं ही चिंता माणसाला जाळते अक्षरशः. म्हणजे त्यांनी तेच म्हणले की वाळलेलं गवत जसं एक काडी टाकली की त्याचं भस्म होतं, तसं ही चिंता माणसाचं आयुष्य जाळत राहते. त्याच्यामुळे हे जे आहे की गवतापेक्षा सुद्धा जास्त वेगाने चिंतातुर जन, आणि लोकांचं कसं व्हायचं आणि काय व्हायचं, लोकांचं कसं व्हायचं, आपलं कसं व्हायचं. माझे वडील तर म्हणायचे नेहमी, परमेश्वरा तुझं कसं रे व्हायचं म्हणून, कारण आम्ही हे असे, मग तुझं कसं व्हायचं असंही म्हणायचे. ते आपली चिंता असतेच आणि उगाच लोकांची चिंता आपण कायला डोक्याला लावून घेतो, भुंगे लावून घेतो. या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. ही चिंता जी आहे ही चिंता अतिशय वाईट आहे. म्हणजे इथे त्यांनी एक आपलं उदाहरण दिलेलं आहे की ट्रिपला गेले, धबधबा बघतायत, तरी पण एखाद्याच्या मनात येतं की एवढं पाणी वाया जात आहे. आता माधव गाडगिळांसारखे म्हणतील ही चिंता काही चुकीची नाही आहे, पाणी वाचवलंच पाहिजे, ते पण खरं आहे. पण आता त्यावेळेला धबधबा बघायचा मूड आहे तर इट्स ओके, धबधबा बघा, तो एन्जॉय करा, त्याचे तुषार अंगावर घ्या. पण अशी चिंता मनामध्ये येऊ शकते. म्हणजे चिंता जी आहे ना, चिंतेच्या मागे चिंतन असावं, म्हणजे मग ते हळूहळू त्याच्यापासनं आपल्याला लांब जाता येतं. म्हणजे इथे जे आहे तो एकदा असं आहे, म्हणजे रामतीर्थांचं इथे उदाहरण दिलेलं, राजी है हम उसी में जिसमें उसकी रजा है. त्याला माझ्यासाठी जे मान्य आहे त्याच्यामध्ये मी खुश आहे. राजी आहे म्हणजे खुश आहे. असा भाव होणं खूप अवघड आहे, पण असा भाव झाला पाहिजे की ठीक आहे, तो जे करेल तर ते मला मान्य आहे. म्हणजे मग, आणि खरंच चिंता करून काहीच होत नाही, पण हेही खरं आहे की चिंता माणसाला लागतात, हेही खरं आहे. ते पण इट्स बट नॅचरल. पण त्यातनं सुद्धा बाहेर येता आलं पाहिजे हळूहळू कवीनं. की ती काळजी माणसाला इतकी पोखरते आणि त्यातनं खरंच निष्पन्न काही होत नाही. जे व्हायचं तेच होणार असतं. प्रत्येक वेळेला आपल्या मनासारखं होईलच असं नाही. त्याच्यामुळे ह्या काळजीतून माणसाला बाहेर आलं पाहिजे. आणि मग असं झालं पाहिजे की ठीक आहे, हे झालं तरी छान आहे, ते झालं तरी छान आहे, वा वा. याचाच अर्थ असा की जे आयुष्यामध्ये आहे त्या प्रत्येक पर्यायाला माणसाने खुलं असलं पाहिजे, ओपन टू एव्हरी ऑप्शन. प्रत्येक पर्यायाला माणसाने खुलं असलं पाहिजे. माणसाचे अट्टहास संपले पाहिजेत, आग्रह संपले पाहिजेत.
आग्रह, दुराग्रह, संग्रह. संग्रह पण खूप असतो ना माणसाला. परिग्रह खूप साठवून ठेवायचं, काय काय काळजी लागत नाही तरी आहे घरामध्ये, जे विसरलेलंही असतो आपण की ते घरामध्ये आहे. तर या सगळ्यातून बाहेर आल्याशिवाय ही चिंता, कारण का चिंता लागते, आपल्या मनासारखं होईन असं झालं की चिंता लागते. मग मनासारखं काही आहे यातनंच बाहेर आलो तर प्रश्नच मिटतात. त्याच्यामुळे इसमे भी व्हावा उसमे भी व्हावा अशा तऱ्हेचा एक ॲटिट्यूड झाला पाहिजे. म्हणजे मग ते गवत वाढलं की ठिणगी भस्मसात व्हायला पुरते. तसं मग ही चिंता खूप वाढली मनामध्ये की ती माणसाला संपवायला कारणीभूत होते. आपण म्हणतो ना काळजीने खंगलाय बिचारा, म्हणतो ना असं. एखाद्याच्या आयुष्यात नाहीच घडत काही आणि खरंच असं वाटतं की काय त्या माणसाने करावं. एखादी एकही गोष्ट काही अनुकूल घडत नाही, मनासारखी घडत नाही, मग त्या माणसाने करावं काय हा प्रश्न पडतो. आणि अशा वेळेला इतके काहीतरी उदार दृष्टिकोन ठेवणे खूप अवघड असतं. कुठल्याही पर्यायाला तुम्ही ओपन राहा वगैरे. जर 4 गोष्टी मनासारख्या झाल्या तर 2 गोष्टींना आपण ओपन राहू, ठीक आहे. आणि मग अशा माणसाच्या बाबतीत म्हणतो आपण की काळजीने अगदी खंगून गेलाय म्हणून. तर हे अशा तऱ्हेची ही चिंता माणसाला जाळते आणि ती आपल्याला संयमित करता आली पाहिजे किंवा कंट्रोल करता आली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. पुढे त्यांनी विचारलंय, धनानाम किम उत्तमम स्यात्, सर्वश्रेष्ठ धन कोणते. तर सर्वश्रेष्ठ धन हे ज्ञान आहे. ज्ञान, पैसा नाही, ज्ञान आहे. आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे. पहावे आपण असे आपण त्या नाव ज्ञान, असं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे. आणि खर्च न फुटे, दिलं तर ते वाया जात नाही, दिलं तर उलटं वाढतं असं आहे. त्याला चोरीचं भय नाही, याला वाटेकऱ्यांचं भय नाही. जसं आता प्रॉपर्टी असते आपली घरातली काहीतरी वंशपरंपरा आलेली, मग ते भावंडांमध्ये वाटण्या, त्याच्यावरनं मारामाऱ्या, त्याच्यावरनं भांडणं. त्याच्यावर या ज्ञानाचं जे धन आहे त्याला चोरीचं भय नाही. त्याच्यामुळे हे ज्ञान जे आहे अतिशय महत्त्वाची अशी संपत्ती आहे किंवा महत्त्वाचं असं धन आहे हे, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे याचं तेज आहे काही ना काहीतरी, आणि अंतरंगाचं तेज आहे. म्हणूनच सुरुवातीला म्हटलं की हे आत्मज्ञान आहे. ज्ञान म्हणजे माहिती असेल ते पण वेल अँड गुड आहे. एखाद्या माणसाला भरपूर माहिती आहे, ती काही वाया जात नाही. ती माहिती परत वेळच्या वेळी प्रत्येक ठिकाणी वापरता आली पाहिजे. त्याच्यासाठी पण एक वेगळ्या तऱ्हेचं चातुर्य लागतं, प्रसंगावधान लागतं, बुद्धीचं एक तत्परता लागते. नाही तर नुसतं ज्ञान आहे, पांडित्य भरपूर आहे, पण विद्या बहुतेची शिकला, प्रसंगमान चुकतची गेला, त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे हे ज्ञान जे आहे हे आत्मज्ञान आहे. आणि पिंडी ते ब्रह्मांडी हे ओळखता आलं पाहिजे. ते ज्ञान जे आहे ते ज्ञान महत्त्वाचं आहे, किंवा ते सगळ्या धनांमध्ये ते धन महत्त्वाचं आहे, असं यांनी युधिष्ठिरांनी इथे उत्तर दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा लाभ कोणता. तर सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे आपलं आरोग्य, शरीर आपलं चांगलं असलं पाहिजे, असं युधिष्ठिरांनी उत्तर दिलेलं आहे. कारण शरीरम खलु साधन, शरीराचे चोचले पुरवू नका, पण शरीराची योग्य ती काळजी ही घ्यावीच लागते. कारण आपण शरीर उभं असेल तरच आपण सगळं करू शकतो. आणि चांगल्या तऱ्हेचं आरोग्य असणं हे पण परत थोडीशी संचिताचा किंवा नशिबाचाच भाग आहे. आता इथे त्यांनी यांचं त्या जावडेकर आजी आजोबांचं एक उदाहरण दिलेलं आहे की 90 वर्षाच्या आजी आणि 95 वर्षाच्या आजोबा अतिशय प्रसन्न, अतिशय तत्पर, तब्येतीने अतिशय चांगले. म्हणजे त्यात त्यांनी असं म्हटलंय की खाली रांगोळी काढायला आजी बसल्या तरी हात न टेकता उठल्या. म्हणजे अशा तऱ्हेचं एक आरोग्य त्यांना लाभलेलं होतं. आणि हा आरोग्य जे आहे हे आरोग्य आपण जसं म्हटलं की शरीरम माध्यमम खलु जे म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे हे आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. ते टिकवायला लागतं, त्याच्यासाठी व्यायाम करायला लागतो, त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे आपलं नियमित असणं सगळं हे खूप महत्त्वाचं आहे. आहार विहार व्यायाम हे अतिशय महत्त्वाचे आहे, तरच आपलं शरीर आपल्याला साथ देणार आहे शेवटपर्यंत. मग इथे आता त्यांनी स्वातंत्र्य सेनानींची उदाहरणं दिलेली आहेत. तुरुंगामध्ये एक चांगल्या तऱ्हेने आपलं धीर टिकून राहणं. म्हणजे आता सावरकरांना तर आपण ऐकलेलं आहे किती तऱ्हेचे कष्ट भोगायला लागले, तरी त्यांनी तिथे कमलासारखं काव्य केलेलं आहे. किंवा टिळकांनी सुद्धा मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे.
याला मुळात शरीराची साथ असेल. आणि टिळकांच्या बाबतीत तर असंही म्हणतातच की त्यांनी मध्ये 1 वर्षाची गॅप घेऊन शिक्षणामध्ये व्यायाम करून शरीर प्रकृती कमावलेली आहे. त्याच्यामुळे ही शरीर प्रकृती जी आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे असं त्यांनी इथे युधिष्ठिराने उत्तर दिलेलं आहे. आणि मनाच्या धैर्याबरोबर देहही सुदृढ असावा लागतो. नाहीतर मनाचं धैर्य पुष्कळ चांगलं आहे पण शरीर जर सुदृढ नसेल तर काहीच उपयोग नाही. ते काय करू शकणार आहे. वाटतं पुष्कळ मनाला, आपण असं बघतो ना, अगं माझ्या मनाला खूप वाटतं असं काय काय करावं काय काय करावं, पण आता शरीरच साथ देत नाही, काय करणार. वाटतं पुष्कळ मी पूर्वी इतकं केलंय मी तितकं केलंय, पण शरीर साथ देत नसेल तर काहीच माणूस करू शकत नाही. आणि म्हणून आरोग्य सांभाळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि बलशाली राष्ट्र घडण्यासाठी प्रत्येकाने आरोग्य सांभाळलं पाहिजे हा विचार त्यांनी इथे सांगितलेला आहे. आता पुढे त्यांनी असं विचारलेलं आहे की किम तत् पैशुनम उच्यते, म्हणजे सगळ्यात दोष वाईट काय, माणसामध्ये काय वाईट असतं. तर दुसऱ्याचा दोष पाहणे याच्यासारखा दुसरा दोष नाही असं युधिष्ठिराने उत्तर दिलेलं आहे. म्हणजे आपली जी वृत्ती कशी असते आपली, तर छिद्र बघायची सारखी, दुसऱ्याचा दोष बघायचा. म्हणजे इथे त्यांनी एका बाईंचं उदाहरण दिलेलं आहे की एका ठिकाणी ते जेवायला जातात, सगळा स्वयंपाक छान झालेला असतो, वांग्याची भाजी बिघडलेली असते आणि ती वांग्याची भाजी त्या बाईंच्या इतकी लक्षात राहते, जिथे जिथे त्या वांगी बघतील तिथे तिथे त्यांना ती भाजी आठवत राहते. म्हणजे हा दोष किती डोक्यात बसला पक्का. म्हणजे अशा तऱ्हेचे दोष दिसला की तो मनामध्ये येतो आणि त्याच्यावरती आपण बोट ठेवतो, तो लक्षात ठेवतो दोष. म्हणजे नंतर त्या परत कुठेतरी जेवायला गेल्या, तिथे वांग्याची भाजी छान झाली होती पण तरी त्यांना ती भाजी आठवली, बिघडलेली भाजी. म्हणजे हे सुद्धा आपण मगाशी जे बोललो ना की मनाला वळण लावलं पाहिजे. दुसऱ्याचे फॉल्ट फाइंडिंग नेचर नको आहे आपल्याला. आणि माणसामध्ये ते असतंच असतं. एक चांगली गोष्ट दिसली किंवा 4 चांगल्या गोष्टी दिसल्या आणि एक वाईट गोष्ट दिसली तर ती एक वाईट गोष्टच लक्षात राहते. 4 चांगल्या गोष्टींकडे माणसाचं लक्ष जात नाही किंवा ते लक्षात राहत नाही. यालाच फॉल्ट फाइंडिंग नेचर म्हणतात. की दोष बघायचा, दोष दिसतो कुठे आणि वाईट कुठे दिसतंय चर्चा करायला. वाईट काय दिसतंय आणि वाईट कुठे दिसतंय, पण ज्या वेळेला त्या माणसाकडे आपण एक बोट करतो त्याला 4 बोटं आपल्याकडे असतात, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मध्ये मी एक छान असं वाक्य वाचलं की जिथे परनिंदा आणि परदोषाची चर्चा चाललेली असेल तिथे बसूच नाही. त्याचं कारण त्याने असं सांगितलं आहे की ज्यावेळेला तुम्ही त्या 4 माणसातून उठता त्यावेळेला तुम्ही ज्या क्षणी उठता त्या क्षणी तुम्ही तिथे विषय होता, त्यांच्या बोलण्याचा तुम्ही विषय होता, म्हणून तिथे बसू नये असं त्यांनी सांगितलं. म्हणजे जसं परनिंदा करू नये तसं परनिंदा ऐकण्यावरती सुद्धा आपला कंट्रोल पाहिजे. पण आपल्याला सुद्धा परनिंदा ऐकायला आवडतेच, आम्ही करते कुठे, ऐकायला काय बिघडते. अशी पण एक स्टेप येते आपल्या आयुष्यामध्ये, पण ती सुद्धा स्टेप आपल्याला ओव्हरकम करता आली पाहिजे. म्हणून परदूषण जे आहे हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे की परदूषण बघणं आणि परदूषणाचं आनंद घेणं किंवा त्याची चर्चा करणं, परनिंदा हा मोठा दोष आहे. आणि इथे कबीराने असं म्हटलेलं आहे की मन मेरा गजू जिव्हा माझी काती, म्हणजे मन माझं काय आहे टेप आहे आणि जीभ माझी कात्री आहे, कात्री. आणि त्याने मी सतत निंदा माझ्यातनं होते, माझ्या तोंडनं होते, तर तसं होता कामा नाही, तर ती काती रामनामाला लागली पाहिजे हे त्यांनी आधी स्वतःला बजावलं कबीराने. म्हणजे हा जो विषय आहे हा फार महत्त्वाचा आहे. आपण पुन्हा पुन्हा तिथे तो सुरुवातीला जे सांगितलं मनाला वळण लावणं फार महत्त्वाचं आहे. मन ताब्यात, आता आपण पहिलाच प्रश्न बघितला की काय आवरलं असता शोक होत नाही. मग आता मनाला आपण कशा कशा तऱ्हेने आवरू शकतो आणि कशा कशा तऱ्हेने वळण लावू शकतो हे आपण पुढच्या सगळ्या प्रश्नांमधनं बघतोय. म्हणजे हा जो विचार आहे हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे की हा म्हणजे कसा हा परदूषण किंवा परदोष काढणं म्हणजे अक्षरशः आपण त्या माणसाला खूप दुःख देतो किंवा खूप क्लेश देतो. वर्मावर बोट ठेवू नये. कालच दासबोधाचा समाज झाला आमचा एक तिथे उपासना केंद्रात, त्याच्यात त्यांनी तेच म्हणलं की वर्मावर बोट ठेवू नये कुणाच्या, टाळावं, ते काही बिघडत नाही, त्याविषयी बोललो नाही तर काही बिघडत नाही.
बोललंच पाहिजे असं काही नाही, वर्मावर कोणाचेही बोट ठेवू नये. आणि इथे नेमकं तेच त्यांनी म्हटलेलं आहे की हा सगळ्यात मोठा दोष आहे की तुम्ही दुसऱ्यांचा दोष किंवा दुसऱ्यांची निंदा ही तुम्हाला फार करायला आवडते, हे सगळ्यात मोठं पैशुनम आहे असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. म्हणजे जीभ खायला गोड लागते आणि बोलायला कडू आवडते असं बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे. जिभेला खायला गोड लागतं आणि बोलायला मात्र कडू आवडतं. कडू बोलायला बरं वाटतं, जरा ते टाळलं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. नुसतं संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोड बोला बोलून उपयोग नाही. तर ते जबाबदारी आहे आपली, नाही तर तो तिळगुळ वाया गेला, काही उपयोग नाही, फुकट खर्च. हा जो विचार आहे हा विचार इथे महत्त्वाचा आहे. किमसित गुरुतरम म्हणजे भूमीही आणि पृथ्वी, म्हणजे पृथ्वीपेक्षा काय मोठं आहे आणि आकाशापेक्षा काय उंच आहे, हा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. पृथ्वीपेक्षा मोठी आई आहे आणि आकाशाहूनही उंच वडील आहे, असं उत्तर युधिष्ठिराने दिलेलं आहे. की पृथ्वीपेक्षा मोठी आई आहे. पृथ्वी जसं सहन करते खूप, आपण सकाळीच पृथ्वीला नमस्कार करतो ना की आम्ही आता तुझ्यावरती पाय देणार, आम्ही चालणार, आम्हाला क्षमा कर म्हणून. तसं पृथ्वी सहन करते, तसं आई पण खूप सहन करते आणि आई पण मुलाची बाळाची खूप काळजी घेते. म्हणजे विनोबाने इथे कर्म अकर्म आणि विकर्म मध्ये सांगितलेलं आहे. पाठीवरून मुलाच्या आई हात जो फिरवते ते कर्म आहे, म्हणजे एक साधं कर्म आहे. पाठीवरून हात फिरवते ती, हातातून मन व्यक्त होतं, मनातली भावना, मनातलं प्रेम, मनातली काळजी ही व्यक्त होते, त्याला ते विशेष कर्म होतं. आणि ज्या वेळेला आई विसरून जाते, कारण ते इतकं सहज कर्म असतं, मुलासाठी काय केलं याचा आई कधीच हिशोब ठेवत नाही, विसरून जाते आई, त्याला त्याचं अकर्म होतं. अकर्म या शब्दाचा अर्थच असा आहे की अहंकार आणि फलेशा टाकून केलेलं कर्म म्हणजे अकर्म. कर्मामागचा अहंकार गेला पाहिजे आणि फलाशा गेली पाहिजे, म्हणजे त्या कर्म झालं. विकर्म म्हणजे विशेष कर्म. कर्माचं विकर्म केव्हा होतं? ज्याला त्याच्यामध्ये काहीतरी भाव येतो, कोरडेपणा संपतो. कोरडेपणा असतो अदरवाईज कर्मात, आपण म्हणतो ना मेकॅनिकल कर्म करतो आपण, तर तसं असता कामा नये. भाव असला पाहिजे कर्मामध्ये, त्याला ते विशेष कर्म होतं. तुमचं प्रेम असलं पाहिजे, ओलावा असला पाहिजे, तर तसं होतं, त्याला ते विकर्म होतं. आणि म्हणून जे विनोबांनी सांगितलं की नुसता पाठीवरनं हात फिरवणं हे कर्म आहे. ज्याला आईचं प्रेम त्या हातातून व्यक्त होतं, काळजी व्यक्त होते, त्याला ते विकर्म आहे. आणि नंतर ते त्याचं अकर्म केव्हा होतं? ज्याला आई विसरून पण जाते की मी तुझ्यासाठी असं केलं. ते मुलांनी लक्षात ठेवायचं असतं सगळं, की आईने आपल्यासाठी किती खस्ता काढल्या, आणि पुढे त्यांची थोडीफार तरी विचारपूस, निदान प्रेमाने 2 शब्द दिवसभरात बोलणं हे तरी आवश्यक असतं. पण हल्ली हे होतच असं नाही. आईशी गप्पा मारणं, 2 शब्द बोलणं. माझे नागपूरचे चुलतदीर असे होते, ते अगदी कितीही ह्याच्यात असले तरी दिवसभरातून एकदा आईजवळ जाणार, तिला जरा 2-4 विनोद सांगून हसवणार, काहीतरी तिच्याशी बोलणार, काय ते अर्थपूर्ण असेल, निरर्थक असेल, काही असेल, पण एकदा आईला हसवणार चांगलं भरपूर. म्हणजे ही सुद्धा काळजी घेता आली पाहिजे, कारण आई हे सहज भावाने करते. सहज भाव फार महत्वाचा आहे. कर्म कुठलं विसरलं जातं? जे सहज भावातून होतं ते केलं आणि झालं. आता आपण रोज स्वयंपाक करतो, म्हणून तर स्वधर्माला महत्व आहे ना. सहज कर्म आहे ते, केलं आणि विसरलं, केलं आणि सोडलं, असं होतं ते. हे आहे ते सहज कर्म आहे. म्हणजे आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, अशी ही आईची जात आहे. म्हणून आई पृथ्वीपेक्षा मोठी आहे असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि वडील जे आहेत, हे वडील बरेच वेळेला आईचं खूप कौतुक होतं आणि वडील बाजूला पडतात. पण मला स्वतःला तो व्यक्तिशः असं वाटतं की अपत्यावरती आईपेक्षा वडिलांचं प्रेम जास्त असतं. म्हणजे आईचं प्रेम क्वचित प्रसंगी स्वार्थी होतं, ती कधीतरी म्हणते अरे मी तुझ्यासाठी इतकं केलो, कधीतरी म्हणते असं आई, येतं तिच्या मनातून, तिच्या ओठातून कधीतरी. पण वडील निशब्द असतात आणि वडील होता होईल तेवढं करत जातात. आणि असं खरंच वाटतं बरेच वेळेला की वडिलांचं अपत्यावर जास्त प्रेम असतं, पण आईच्या कौतुकामध्ये वडील थोडेसे बाजूला पडतात. पण जसं आपल्याला काही लागलं की आपण आई गं म्हणतो, अरे बापरे म्हणतो, काहीतरी संकट आलं तर अरे बापरे म्हणतो. म्हणजे वडिलांचं हे अतिशय महत्वाचं आहे की प्रत्येक वेळेला मी आहे तुझ्या पाठीशी, तुला जे काही करायचं आहे, विद्याभ्यास जो काही करायचा आहे,
तुला जे काही कर्तृत्व गाजवायचं आहे ते तू मिळव, मी आहे तुझ्या पाठीशी. हा जो विचार आहे हा विचार वडिलांचा असतो आणि आकाश भरून राहील इतकं वडिलांचं महत्त्व आहे. आणि पृथ्वीपेक्षा जास्त आई सहन करते, आई सोसते, म्हणून आई पृथ्वीपेक्षा मोठी आहे आणि वडील आकाशापेक्षा उंच आहेत. म्हणजे आई वडिलांना कधी विसरू नये. कधीतरी मतभेद होतात पण ते मनात ठेवू नयेत, हे फार महत्त्वाचं आहे. आणि असं पण म्हणतात ना की मुलं वाईट असू शकतात किंवा मुलं क्वचित प्रसंगी स्वार्थी होतात, पण आई वडील कधीच असं करत नाहीत. म्हणजे आई वडिलांकडनं ती अपेक्षा नाही. आता थोडंसं बदलतंय किंवा बदललंय थोडंसं, पण आई वडिलांकडनं ही अपेक्षा नाही. म्हणजे त्या एका सिनेमात पण डायलॉग आहे ना की बच्चे बुरे हो सकते हैं, माँ बाप बुरे नहीं हो सकते. त्याच्यामुळे हा जो विचार आहे हा विचार त्यांनी इथे सांगितलेला आहे की चूक लक्षात आल्यावर लगेच आई वडिलांकडे धाव घ्यावी, चूक झाली तरी सुद्धा. आणि माफ करण्या इतपत ते उदार असतात. माफ करण्याची सुद्धा ताकद त्यांच्यामध्ये असते, ती जी ताकद लागते ती असते, कारण त्यांचं प्रेम असतं अपत्यावरती. आणि असंच प्रेम थोडंसं ते अपेक्षितात आई वडील, बाकी त्यांना काहीही नको असतं. हा जो विचार आहे हा विचार त्यांनी इथे सांगितलेला आहे. म्हणजे असे हे जे महाभारतातले यक्ष प्रश्न आहेत. आणखीन एक प्रश्न आहे, काय सोडले की आपण प्रिय होतो. म्हणजे किम गृहीत्वा प्रियम भवेत. आता इथे काय सोडले की आपण प्रिय होतो, तो मान, अभिमान, इगो. प्रत्येक ठिकाणी इगो आड येतो बघा. आपल्या कुठल्याही कामामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये जेवढे तुम्ही अहंकाराला कुरवाळत बसाल तेवढे तुम्ही दुःखी कष्टी व्हाल. बाकीचे लोक मस्त मजा करत राहतील पण तुम्ही बाजूला पडाल, कारण तुम्ही कुठेतरी एखादी मनामध्ये गोष्ट घेऊन तोच का मला असं बोलला, तोच का माझ्याशी असं वागला, माझ्याच बाबतीत असं का झालं, असं जर करत बसलात तर मग तुम्ही बाजूला पडाल. म्हणजे हा जो विचार आहे हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे की मान सोडला तरच आपल्याला म्हणजे आपण प्रिय होतो. हा जो विचार आहे हा विचार खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कबीरानेच म्हटलंय ना की प्रेम करी बरी साकरी. मी असेल तर भगवंत नाही, भगवंत असेल तर मी नाही. अहंकार सोडल्याशिवाय भगवंत आपल्याला जवळच करत नाही. ती इतकी अरुंद गल्ली आहे की त्याच्यामध्ये मी करत बसलो तर भगवंत सांभाळणारच नाही. तसं तलवार म्यानाचं पण उदाहरण देतात. म्यानात एकच तलवार बसते, एकतर भगवंत बसतील नाहीतर मग तुझा अहंकार बसेल. त्याच्यामुळे मी सोडल्याशिवाय अहंकाराचा फणा हा फार मोठा आहे, पण तो बाजूला केल्याशिवाय आपल्याला प्रेम मिळणार नाही. आणि कबीराचंच आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे. कबीर ऊंचे पाणी ना टिके नीचे ही ठहराए, नीचा हो तो भर पिवे ऊंचा प्यासा जाय. पाणी जर प्यायचं असेल आपल्याला वाहत्या नळाचं तर खाली झुकायला लागतं, हात लावायला लागतो नळाला. तू जर म्हणालास मी वाकणारच नाही आणि मी असाच राहीन ताठ, तर तुला पाणी मिळणार नाही, तुझी तहान भागणार नाही. त्याच्यामुळे नम्र असणं किंवा झुकणं हे अतिशय महत्त्वाचे. झुकत नाही तोपर्यंत प्रगती नाही. आणि झुकलास, नम्र राहिलास, नम्रपणाचं तर महत्त्व आहेच. एकनाथांनी म्हटलेलंच आहे की कितीही विद्या मिळवली तर तरीसुद्धा जर नम्र झाला नाहीस तर तुला देवापाशी जाता येणार नाही. आणि त्याला त्यांनी उदाहरण फार चांगलं दिलं आहे की कडधान्यातले कुत्सर काही केले तरी शिजत नाहीत, गृहिणींना माहिती आहे. तसं जर नम्र भाव धरला नाही तर परमेश्वराजवळ जागा नाही. अतिशय हे महत्त्वाचं आहे की नम्र भाव. आणि तुम्ही जर गीतेमधले जर हे बघितली दैवी संपत, तर सगळे झाल्यानंतर नम्रता आलेली आहे शेवटी. म्हणजे सगळे गुण मिळवले पण जर नम्रता धारण केली नाही तर सगळे गुण मातीमोल आहेत. त्याच्यामुळे हे नम्रपणा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अहंकार सोडणं, काय सोडलं की आपण सगळ्यांना प्रिय होतो, तर आपलं अहंकार सोडला तरच आपण सगळ्यांना प्रिय होतो, हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि एक शेवटचा प्रश्न आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं, असं यक्षाने युधिष्ठिराला विचारलेलं आहे. तर त्याचं त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे की रोज मृत्यू माणूस बघत असतो तरी सुद्धा मी मात्र चिरंजीव आहे असं समजून माणूस मस्तीत वागतो, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे असं त्यांनी सांगितलं. लोक रोज माणसं मरतायत हे बघतोय
पण मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हे त्याच्या लक्षात येत नाही. मरणाचं स्मरण माणसाला सतत असलं पाहिजे. मगाशी जे आपण म्हणलं की चिंतेचं पर्यावसन चिंतनात झालं पाहिजे, तसं मृत्यूविषयी चिंता करण्यापेक्षा मृत्यूचं चिंतन केलं पाहिजे. ते अतिशय महत्त्वाचं, कारण ते एक शाश्वत गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये घडणारी. रिटर्न तिकीट दिलेलं आहे, कधीच आहे ते आपल्याला माहिती नाही. त्याच्या मृत्यूविषयी चिंतन केलं तर ती चिंता मिटणार आहे. पण आपण हे करत नाही. आपण सतत घाबरून घाबरून राहतो. मृत्यूला सुद्धा जसं मगाशी माकडानं जसं त्या साधूने सांगितलं की तू सामोरं हो, तसं मृत्यूला सुद्धा सामोरं जाता आलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. तर तेच त्यांनी इथे सांगितलेलं की हेच आश्चर्य आहे सगळ्या जगातलं मोठं, की रोज माणसं मरताना पाहून सुद्धा स्वतः राहिलेली माणसं मात्र असं समजतात की आपण मात्र जणू अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत. आणि म्हणून मृत्यूविषयी चिंतन केलं पाहिजे. याला एकनाथांची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की एक माणूस त्यांच्याकडे येतो आणि तो काहीतरी त्यांना विचारतो की तुम्ही असे नेहमी कसे असे प्रेमळ आणि कसं असं सगळ्यांची चांगलं चांगलं वागू शकता. मग ते त्या माणसाला म्हणतात ते सगळं राहू दे, तू आता 8 दिवसांनी मरणार आहेस म्हणून. मग तो जातो घाई आणि मग काय आता त्याला भयंकर टेन्शन येतं, पण त्याचं वागणं बदलतं आणि 8 दिवसांनी परत आपण जिवंत आहोत, त्याला आनंद होतो, परत येतो नाथ महाराजांकडे. काय मी तो जिवंत आहे, ते जाऊ दे म्हणे, तू कसा वागला 60 दिवस ते सांग. मग म्हणे मी भांडण केलं नाही, मी कुणाला काही उलट बोललो नाही, मी सगळ्यांशी प्रेमाने वागलो. हे का झालं? मग नाथ महाराज तेच म्हणाले की अरे हेच तर कारण आहे आमच्या चांगलं वागण्याचं, की आम्हाला त्या मृत्यूचं स्मरण आहे सतत, म्हणून आम्ही सगळ्यांशी चांगलं वागतो. आमचा स्थायी भावच तो झालेला आहे, म्हणून आम्ही सगळ्यांशी प्रेमाने वागतो, सगळ्यांना जास्तीत जास्त सामावून नेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मृत्यूविषयीचं चिंतन असलं पाहिजे. हे युधिष्ठिराने इथे सांगितलेलं आहे की हे लवकरात लवकर झालं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपलं जीवन जे आहे, चिंता करण्यापेक्षा चिंतन अधिक कराल तर तुम्ही अधिक जास्त देवाजवळ जाल, अधिक जास्त समाधानी व्हाल. आणि त्यातच परत पुढचं त्यांनी शेवटचा प्रश्न मी घेते, एक राहिलेला आहे तो, सर्वोत्तम सुख कोणतं, हे जे त्यांनी विचारलेलं आहे, तर सर्वोत्तम सुख आहे समाधान, संतुष्टता, याच्यामध्ये सुख आहे. आणि जेवढे तुम्ही अधिकाधिक चिंतनातून मननातून अधिकाधिक तुमचं मार्गक्रमण कराल तेवढे तुम्ही संतुष्ट व्हाल. आपली ही केव्हा मी संतुष्ट होईन, हे झाल्यावर होईन, ते झाल्यावर होईन, ते झाल्यावर होईन, पण आहे त्या परिस्थितीत मी संतुष्ट आहे असं म्हणण्याची आपली प्रवृत्ती नसते. इथे त्यांनी ती बाबा फरीदांची गोष्ट दिलेली आहे की अकबरांकडे ते जातात आणि अकबर त्याला कुराण पढत असतो आणि मग त्या बाबा फरीद म्हणजे मोठी व्यक्ती असते, बाहेर कसं उभं करायचं म्हणून ते पहारेकरी अगदी अकबराजवळच आणून त्याला उभं करतात. थांबा जरा, आता नमाज पडतायत ते आणि जरा वेळाने ते बोलतील तुमच्याशी. आणि मग ते सगळं झाल्यानंतर अकबर असे हात वर करून याचकाची भूमिका घेतो आणि काहीतरी मागतो अल्लाकडे. मग ते बाबा फरीद पाठीमागे फिरतात. मग तो एकदम अकबर म्हणतात म्हणे तुम्ही मागे का चालला, तुम्ही माझ्याकडे आला होतात ना कशासाठी? नाही म्हणे मी जरा तुझ्याकडे काही मागायला आलो होतो, पण मी विचार केला तूच याचक आहेस, तू मला काय देणार? मला तसं देवाने सगळं व्यवस्थित दिलेलं आहे, मी संतुष्ट आहे. म्हणजे आहे त्याच्यामध्ये संतुष्टता. आपल्याला कोणी जर विचारलं तुला काय हवंय, तर आपली भली मोठी लिस्ट, हे हवंय, ते हवंय, ते हवंय, ते हवंय, काय त्याला काही अंत नसतो. पण असं असू नये, आहे त्याच्यामध्ये संतुष्टता असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे ही संतुष्टी जी आहे हेच सर्वोत्तम सुख आहे असं त्यांनी इथे युधिष्ठिराने सांगितलेलं आहे. आणि शेवटी जे हे झालं त्यांनी ओळखलं की हे जसं मगाशी म्हटलं की हे नुसतं दिसतंय बदक, पण हे बदक नाही, ते यक्षाच्या रूपातून त्याचे वडीलच आलेले असतात, तो यमधर्मच असतो आणि त्यांनी त्यांची परीक्षा घेतलेली असते युधिष्ठिराची. आणि आपण जर आता पहिल्यांदा जे सुरुवातीला आपण बोललो की हे सगळे प्रश्न आत्ता पण आपल्या जीवनात खूप मार्गदर्शक ठरणार आहेत. ज्याने त्यांनी या प्रश्नाची आपापली उत्तरं पण काढू शकतात. याच्यावरती पुष्कळ काही मंथन होऊ शकतं किंवा उहापोह होऊ शकतो. पण जेवढं काही माझ्या अल्पमतीला अल्प विचारानं जे काही थोडंफार समजलं ते तुमच्यापुढे मी मांडण्याचा प्रयत्न केला. थांबूया आता.